विजय आमच्या बाभुळकर आमच्याबरोबर आहे. त्याने आमचे लोक आज आपल्या पाठवले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ठराव दाखल करत प्रचंड शक्ती प्रदर्शन केले. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये महासैनिक दरबार हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरावधारकांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला प्रचंड गर्दी होती. या मेळाव्यात बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 1971 ठराव आहेत, यामध्ये आणखी भर पडेल. गोकुळच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच मोठा भाऊ असणार आणि गोकुळमध्ये महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा दूध संघाची निवडणूक आता आहे. आज आम्ही सगळ्या जिल्ह्यातील आमच्या नेते मंडळीच्या सभेत आम्ही ठराव दाखल करणार आहोत. आणि वाटतं हे शक्ती प्रदर्शन नाही, परंतु प्रत्येक पक्ष वेगवेगळे आपले शक्ती प्रदर्शन करणार आहे. म्हणून आज आम्ही हा प्रयत्न केला. आता मी संख्या वाचून दाखवते तुम्हाला. मला वाटतं 2000च्या वरती आपले ठराव असतील. पण महायुती म्हणून तुम्ही निवडणूक लढवणार आहात, असं असताना एकत्रितपणे महायुतीचे ठराव जमा करता आले असते. मात्र त्यांच्या पक्षाचे वेगवेगळे ते करणार आहे. त्याला आपल्या जागा वाढून घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत. पण याच ठिकाणी सतेज पाटील यांनी देखील एक होर्डिंग लावलेलं आहे की आपण आदर्शमध्ये किती दूध दर वाढवून दिलेला आहे आणि गोकुळ टिकवण्यासाठी गेल्या वेळेला आम्ही आणि काँग्रेसचे जे पंजी पाटील आम्ही एकत्र होतो. आता त्याचे 3 घटक आम्ही एकत्र आहोत. एक राष्ट्रवादी अजित पवार गट, एक जनसुराज आणि एक शिवसेना शिंदे गट. आणि त्यामध्ये 5 वर्ष 2 वर्ष विश्वासाबाजी होते ते शिंदे गटाचे होते, 2 वर्ष अरुणराव डोंगरे होते ते राष्ट्रवादीचे होते आणि 1 वर्ष माझा मुलगा नवीन मुश्रीफ हा राष्ट्रवादी होता. म्हणजे 5ही वर्ष शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आमच्या काळामध्ये आम्ही 16 रुपये गाईला म्हशीला, 10 रुपये आणि ह्याला गाईला एवढा दुधाचा दर दिलेला आहे. आणि फार मोठं 5 वर्षात अतिशय उत्कृष्ट काम म्हणजे मुंबईची विस्तारवाढ असेल, पुण्याची विस्तारवाढ असेल, करमाळ्यामध्ये विजेचा सोलरचा प्रकल्प असेल, सर्व उपपदार्थांची निर्मिती करण्यात असेल आणि मग डिव्हिजनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये संस्थेच्या टीव्ही ठेवण्याचं काम असेल. एक अतिशय ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतलेला. जे काही मधल्या काळात आरोप तुमच्यासाठी एक मैत्री आहात आणि सगळी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सगळं नाही, ठीक आहे. त्यांचे काय प्रयत्न आहे मला माहिती नाही, परंतु आज आपण युती म्हणून आपण पुढे जाणार आहोत. महायुतीच्या व्यतिरिक्त जे काही घटक आहेत, मग सत्यजित आबा असतील किंवा नंदाताई असतील, ते स्वतंत्रपणे आपला ठराव दाखल करतायत. नंदाताई आमच्या बाभुळकर आमच्याबरोबर आहे. त्याने आमचे लोक आज आपल्या पाठवले. त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलाय का ते नाही, ते आता जे स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आहेत आज त्यांच्यापर्यंत पक्की यादी होऊ दे. पक्की यादी झाल्यानंतर आपण राजेंद्र पाटील यड्रावकर आपल्यासोबत आहेत की शिवसेनेसोबत आहेत? नाही, राजेंद्र पाटील यड्रावकरांची जी मंडळी आणि आम्ही एकत्र असल्यामुळं सगळे मतदार आमच्याबरोबर आहे. जे नेते स्वतंत्रपणे ठराव जे नेते स्वतंत्रपणे ठराव दाखल करणार आहेत त्यांच्याशी संपर्क आज काय करणार महायुती सोडून. आता आज बोलण्यासारखं नाही ते. आता मुख्यमंत्री महोदयाची चर्चा करून आपण ठरवू. महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये जवळपास 23-24 आमदार आहेत ते गैरहजर राहिलेले आहेत. कसं बघताय? कारण 6 खासदार फुटून गेल्यानंतरच ही बैठक झाली होती महाविकास आघाडीची. प्रत्येक आमदारांना वाटते म्हणजे महाविकासच्या की बाबा विकास निधी नाही, विकासाची कामं करतायत. फक्त माझ्या मित्र बट्टी पाटील तेवढं वाटत नाही, बाकी तर सगळ्यांना वाटतं. मधल्या काळात आपल्यावर जे आरोप झाले एकूण कारभारासंदर्भात त्याच्या संदर्भात हा आजचा मेळावा म्हणजे आणि शक्ती प्रदर्शन म्हणजे त्याला उत्तर म्हणायचं का? नाही, मी आधीपासून म्हणतो तुला आरोप वगैरे काय झाले चालायचं. लोकशाहीमध्ये काय आरोप होतात काय आम्ही लक्ष देत नाही. तो कारभारच सांगतो ना आमचा.